सर म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव आहे आणि आमचे जे शिक्षक आहेत त्यांचा इवन विठ्ठल कांगणे सरांचा पण असा अनुभव आहे किंवा जे इंग्लिश स्कूलमधून मुलं येतात त्यांच्याकडे पोलीस भरती करण्यासाठी किंवा MPSC करण्यासाठी त्यांना सर जे मराठी व्याकरण विषय आहे ना तो खूप हार्ड जातो आणि बाकीचे जे विषय जे शिकायचे ते पण हार्ड जातात इवन ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, बेसिकवर कशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आता मुलांना ज्यावेळेस आपण त्यांची जडणघडण करायची किंवा एक बौद्धिक त्यांचा विकास करायचा आहे, हे करत असताना फोकस काय केले ते शाळेमध्ये जिथं ते शिकलेलं आहे, तिथल्या शिक्षकांनी त्यांना काय दिलंय, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग त्यांचं जर फक्त इंग्रजी ओरिएंटेड जर ज्या गोष्टी घेतल्या मराठी विषयाकडे दुर्लक्ष झालं तर साहजिकच त्यांना ते जडच जाणार आहे. आता मी समजायचं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, तर मला आमच्या त्यावेळेस गुरुजींनी शिकवलेल्या कविता, त्यावेळेस त्यांनी शिकवलेले धडे, त्यावेळेस शिकवलेले ज्या कथा आहेत, गोष्टी आहेत, आजही ते जशाला तसं मला ते आठवत आहे. पण मग मला इकडे कुठेतरी जे ज्वानीचे जे आलं होतं ते मला आठवत नाहीये ना. मला इंग्रजी मी तेवढा फ्लुएंटली बोलू शकणार नाहीये, कारण ते एक्सपोजर मला भेटलेलं नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये चांगले वाईट ह्या गोष्टी असतातच आहे. समजायचं त्यांनी एखाद्या क्षेत्रामध्ये चांगले दुसरं क्षेत्र आपोआप खाली जाणारच आहे. मग जिथं जे एक्सपोजर भेटलं ते एक्सपोजर महत्वाचं आहे. त्यामुळं असं आपण डायरेक्ट शिक्कामोर्तब नाही करू शकत की ह्या शाळेतील लेकरांना हे येतच नाही सगळ्यांनाच किंवा ह्यांना हे सगळंच येतंय, असं नाहीये काही. सर असं ऐकलं आम्ही की तुम्ही रविवारी पण शाळेमध्ये थांबता, रविवारी पण शाळेत थांबता. मग रविवारी शाळेत थांबता त्यावेळेस मुलांचे मुलांकडून कुठल्या गोष्टी करून घेता? नाही, जनरली सध्या तर शाळेचीच डेव्हलपमेंट चालू आहे, त्याच्याशी रिलेटेडच थांबणं होतं. आणि मग वस्तीवरची मुलं आहेत ते येऊन बसतात, मग त्यांचं लेखन वाचन, काही प्रश्नपत्रिका सोडवणं, इतर काही गोष्टी आहेत, मग कम्प्युटर आहेत त्याचं ते शिकत हस्ताक्षर लिहित बसतात. काही कधी खेळतातही, असं काही नाही, त्यांना मुक्त आहे. आता इथे बाहेर आहेत ना, तुमचं तुम्ही सांगा ह्या गोष्टी करा, आता काही मुक्तपणे खेळतायत, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे काय करायचं ते. सर शाळेची सुधारण्यासाठी तुम्ही गावकऱ्यांचा सहभाग कसा मिळवला? मुळात गोष्ट अशी आहे बरं का, की शाळा हे गावाच्या आत्मीयतेचं केंद्र आहे आणि ते आत्मीयतेचं केंद्र बनायला हवं. लोकांना ज्यावेळेस त्या शाळेबद्दल आत्मीयता होती की माझं लेकरू इथं घडणार आहे. आता एक सोपी सोपी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस या शाळेमध्ये आम्ही आलो तर इथं खिडकीला खेटून लोक शौचाला बसत होते अगदी 3 फुटावर. खिडकी उघडली की वास यायचा आणि खिडकी बंद ठेवली तर आतमध्ये गरमायचं. 15 ऑगस्टला पालकांची ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की अशी अशी समस्या होती, तुम्ही सांगा काय करायचं. काहीच नाही केलं, फक्त तेवढं सांगितलं. त्या दिवसानंतर आजपर्यंत या परिसरामध्ये कधीच ही गोष्ट झाली नाही. तो संवाद जो आहे ना तो तेवढा आत्मीयतेचा असायला हवा. मग ही गोष्ट कळली पालकांना, बाबा आपल्याला करायचंय, आपल्या मुलांना मग कम्प्युटरचं शिक्षण त्यांना मिळायला पाहिजे, त्यांना इथं गरम ते फॅन पाहिजे. हो निश्चित, आपल्या घरामध्ये प्रत्येक जण विचार करतो फॅन पाहिजे, गरमायला फॅन टाकतो. मी इथं लेकरं दिवसभर थांबतायत, मग काय गरज आहे लाईट फिटिंग करायची, चला बरं आपण अशा अशा गोष्टी करूयात. लोक पुढे येत आहेत. खेळायला मैदान पाहिजे, 8 गुंठे जमीन लोकांनी मोफत दिली शाळेला. किती? 8 गुंठे मोफत मोफत दिली त्यांनी. म्हणजे हे बघा, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये चांगला आणि वाईट हे दोन्ही गुण असतात. वातावरण जसं भेटतं ना त्यानुसार. एखादा भामटा माणूस आहे, मंदिरात गेल्यावर तो चप्पल का काढतो? तिथलं वातावरण तसं आहे. ते वातावरण आपण तयार करावं. शाळेचं एक समृद्ध वातावरण तयार झालं की या प्रिमायसेस मध्ये ज्यावेळेस कोणी प्रवेश करत समजायचं, तो आपोआप त्याचे व्हायब्रेशन्स तसे होणार आहे.